सत्य का साहस। भाजप नेते आमदार परिणय फुके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांना मिळालेल्या नवीन जबाबदारींवर भाष्य केले आहे। त्यांच्याकडे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याची प्रभारी जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। मात्र हे डिमोशन नसल्याचं फुकेंनी स्पष्ट केलंय। ते म्हणाले, मला गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी ही संघटनात्मक बांधणीसाठी दिली आहे, तर महिन्याचे कार्यक्रम 14 एप्रिलचा उत्सव आणि मन की बात यासारखे उपक्रम बूथ स्तरांपर्यंत पोहोचवणे हे माझे काम असेल। भाजपमध्ये प्रत्येकाला आपला होम जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्याची जबाबदारी दिली जाते, त्यामुळे यात डिमोशनचा प्रश्नच येत नाही। ही 3 महिन्यांची एक संधी आहे। तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारवर टीका करत बोलले, विजय वडेट्टीवार हे मुस्लिम समाजाच्या भावना भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच भोंदूबाबा खरात यांच्यावर राज्य सरकार कडक कारवाई करत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा प्रवृत्तींना थारा देणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले। जितकेही भोंदूबाबा समोर येतील त्यांच्यावर कारवाईची हिंमत फडणवीस सरकारने दाखवली आहे, असे फुके म्हणाले। प्रदेश संघटनेमध्ये सचिवची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि प्रत्येकाला आपला होम जिल्हा सोडून गृह जिल्हा सोडून दुसरीकडे जबाबदारी देतात। भंडाराला सन्माननीय आमदार बंटीजी भांगडे यांना दिलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातील नेत्यांना, वेगवेगळ्या जिल्ह्यातील नेत्यांना तिथे जबाबदारी दिली आहे। त्या नवीन जिल्ह्यामध्ये जाऊन काम करण्याची एक संधी आम्हाला या माध्यमातून मिळालं। कोणाला डिमोशन किंवा प्रमोशन याच्यात नाही, हा 3 महिन्याचाच कार्यक्रम आहे, तर मला असं वाटतं त्याच्यात काही डिमोशन प्रमोशन काही विषय नाही आहे। नाही, असं काही नाही। ते मला असं वाटतं काही विजय वडेट्टीवार जी मुस्लिम समाजाच्या भावना भडकवण्याचं काम अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन करतात आहे, असं काही नाही। खराटांवरतीही कडक कारवाई राज्य शासन करू शकली। त्यांच्या काळात त्यांनी ही हिंमत दाखवली नाही, ती हिंमत माननीय फडणवीस साहेबांनी दाखवली। इतक्या मोठ्या एका भोंदूबाबाला बेड्या टाकणं आणि जेलमध्ये टाकणं हे फार हिमतीचं काम आहे आणि असे जितके भोंदूबाबा आहेत ज्यांच्या तक्रारी राज्य शासनाकडे येतील त्या सगळ्यांवर या प्रकारच्या याच्यापेक्षाही कडक कारवाई केल्या जाणार। वारकरी समाज हा विठ्ठलाला मानणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे। हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे, देवाला मानणारी विचारसरणी आहे। आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे। मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये। अब तक सत्य का साहस।